कधी वेळ काढून अशा जागी गेलात का जिथं शांततेचा प्रत्येक श्वास अंगात मुरतो? आज तुम्हाला घेऊन जाते एका अशाच ठिकाणी जिथं निसर्ग, अध्यात्म आणि श्रद्धा एकत्र भेटतात. नमस्कार, मी समृद्धी. आज आपण भेट देणार आहोत एका अत्यंत शांत आणि पवित्र ठिकाणाला, पनवेल जवळील काळुंद्रे गावातील श्री गणेश मंदिराला. हे मंदिर ONGC कॉलनीच्या अगदी शेजारी बसलेलं आहे आणि पनवेल रेल्वे स्थानकापासून केवळ 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा वातावरण खूपच रम्य होतं. हलकासा पाऊस, दुक्कट नजारे आणि थोडं भिजणंही झालं, पण हे सगळं अनुभवताना मन अधिकच प्रसन्न झालं. मंदिराच्या परिसरात शिरताच जाणवते ती एक नितळ शांतता. आपण कितीही धावपळीत असलो तरी देवस्थानाचं आध्यात्मिक वलय मनाला शांत करण्याचं काम अतिशय सहज करतं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पूर्वी श्री गणेश, श्री वाघेश्वर आणि श्री भैरीदेव यांच्या पिंडी केवळ स्थानापन्न होत्या. पण आता ग्रामस्थांच्या आणि व्यवस्थापनाच्या प्रयत्नातून या पिंडीवर सुंदर चांदीचे मुखवटे चढवले गेले आहेत. त्यामुळे मंदिराची शोभा अधिक वाढली आहे. गाभारा स्वच्छ, सुटसुटीत आणि शांत आहे. इथं उभं राहिलं की नकळत डोळे मिटतात आणि मन भरून येतं. हे सर्व श्रेय येथील निष्ठावान ग्रामस्थांना आणि देवस्थानच्या सेवेकऱ्यांना आहे. दर्शन अगदी शांततेत झालं. या धावपळीच्या, तणावाने भरलेल्या जीवनात अशा स्थळी काही क्षण घालवता येणं ही देखील एक प्रकारची आत्मिक भेट आहे. मंदिरात अष्टविनायकांची आठवण करून देणाऱ्या 8ही स्वरूपांचे फोटो फ्रेम्स लावलेले आहेत. मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, महाडचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर. हे पाहताना आपण एक क्षणभर त्या संपूर्ण अष्टविनायक यात्रेचा अनुभव घेतो. मंदिरातच एका भिंतीवर जुन्या मंदिराचा फोटो आणि सध्याचं रूप यांचा सुंदर तुलनात्मक देखावा आहे. जणू या मंदिराचा प्रवास आपण पाहत आहोत. मंदिराच्या मागील बाजूस श्री टाकेदेवीची पवित्र पिंडी आहे. ती देखील इथल्या श्रद्धाळूंमध्ये खूप मानाची मानली जाते. एक गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे. इथे पूर्वी एक कासव राहत असे. त्याचं नाव अर्जुन असं होतं. जो कोणी अर्जुन असा हाक मारेल तर ते कासव पाण्याच्या डबक्यातून बाहेर येईल. हे ऐकून आम्हालाही तो अनुभव घ्यावासा वाटला. पण आता इथे अनेक कासव आहेत. त्यातलं नेमकं अर्जुन कोण हे ओळखणं कठीणच गेलं. त्यांना नमस्कार करून आणि मंदिराच्या आठवणी मनात साठवत आम्ही परतीच्या वाटेला निघालो. कधीतरी आपणही असाच थोडा वेळ निवांत घालवा एखाद्या छोट्या पण पवित्र स्थळी. कारण देवळं ही केवळ प्रार्थनेची जागा नसून ती आत्म्याला जोडणारी, निसर्गाशी झालेली एक शांत जागा असते. जर हा छोटासा प्रवास तुमच्या मनालाही स्पर्शून गेला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत कळवा आणि सबस्क्राईब करून अशाच आध्यात्मिक प्रवासात सोबत राहा. पुन्हा भेटूच. तोवर श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असो.